अनेक अ, आतापर्यंत आपण अनेक बाबी ज्या आहेत त्या हाताळलेल्या आहेत लोककृषी वर्तमानामध्ये. मागच्या आठवडी आपण मला असं वाटतं अध्याय 18 वचन 30 पर्यंत आपण येऊन थांबलो होतो. जिथं शेवटी शिष्यत्वाची किंमत काय आहे त्याबद्दल आपण शिकलो होतो. आज आपण अध्याय 18 आणि वचन 31 पासून सुरुवात करणार आहोत. तर अध्याय 24 पर्यंत आपल्याला आपण पूर्ण हा जो संदर्भ आहे, खूप मोठा हा भाग आहे. परंतु थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रभूला पण विनंती करू, प्रभू आम्हाला तुझी कृपा लाभू दे हा संदर्भ समजून घेत असताना. विशेष करून ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे येतो, तर फार सुंदर रीतीने हा जो भाग आहे तो सुरू होतो आणि या 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 संदर्भाबद्दल विचार करत असताना ख्रिस्ताची जी वचनबद्धता आहे, तिची जी विश्वसनीयता आहे देवाच्या योजनेप्रती, त्याबद्दलचा हा भाग आहे. आणि जिथं अध्याय 18 वचन 31 पासून तर अध्याय 19 वचन 27 पर्यंत हा जो भाग आहे, आपल्याला ख्रिस्त कशा प्रकारे देवाच्या त्या योजनेच्या, पित्याच्या योजनेच्या पूर्ण अधीन होऊन तो आपलं जीवन जगतो नाही का, आणि अगदी त्याच्याबद्दल तो किती वचनबद्ध आहे त्याबद्दल आपल्याला हा जो संदर्भ आहे आपल्याला आठवण करून देतो. देवाच्या योजनेशी त्याची त्याची वचनबद्धता तो दाखवतो. आणि विशेष करून तो दाखवत असताना सगळ्यात पहिला मार्ग जो आहे ज्यातून तो किती देवाच्या योजनेशी वचनबद्ध आहे किंवा तो विश्वसनीय आहे, ते त्याने केलेलं जे भाकीत आहे, जे पुढे होणार होतं. अगदी आता जास्त काळ राहिला नव्हता नाही का, अगदी त्याच्या सेवेचा हा शेवटचा भाग जिथं आता तो अगदी वधस्तंभाकडे वाटचाल करत आहे. आणि मग तो वारंवार याची आठवण करून देत आहे की त्याला कशा प्रकारे तो यरुशलेमेत त्याला धरण्यात येईल, त्याला 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 मारण्यात येणार आहे, त्याचं त्याला छळातून जावं लागेल आणि कशा प्रकारे तो पुन्हा गौरवात उठविला जाणार आहे. त्याचा कशा प्रकारे त्या छळातून तो जाईल नाही का. त्याचं एक वर्णन इथं आपल्याला अगोदरच करण्यात आलं बघा. जर तुम्ही अध्याय 18 वचन 31 ते 34 पाहिलं तर तिथं विशेष करून अगोदरच त्यांनी शिष्यांना सांगून ठेवलं, की तिथं सांगितलं की त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आणि ज्यावेळेस आपण या 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 भाकिताकडे पाहतो, तर हे जे भाकीत आहे ख्रिस्ताचं, त्याला अगोदरच माहित होतं की यरूशलेमेत तो कशासाठी जात आहे, कशासाठी तो प्रवेश करत आहे नाही का. आणि त्याला माहित होतं की त्या ठिकाणी त्याला त्याच्या प्रजेसाठी, ज्या उद्देशासाठी तो आलेला आहे या भूतलावर, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी तो आता पुढे वाटचाल करत होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पित्याच्या त्या इच्छेप्रमाणे करण्याचा जो त्याचा निर्धार आहे, तो आपल्याला त्याच्या या भाकितातून सुद्धा पाहायला भेटतं. आणि एवढंच नाही तर याच्या आधारेच ज्यावेळेस आपण त्याच्या वचनबद्धतेबद्दल किंवा देवाच्या योजनेच्या अधीन तो कसा राहून त्याने तारणाची ते जे कार्य आहे ते पूर्ण केलं नाही का, त्याचं सुंदर उदाहरण आपल्याला त्याच्या कृतीतून सुद्धा पाहायला भेटतं. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण त्याच्या कृतीबद्दल पाहतो तर पुढेच लगेच 18 अध्याय वचन 35 मध्ये आपल्याला एका आंधळ्याबद्दल शिकायला भेटतं. जिथं तो यెరిహో जवळ आला होता म्हणे. तिथं तो आंधळा व्यक्ती होता, वाटेवर भीक मागत बसला होता. आणि अद्भुत रीतीने कशा प्रकारे देवाने ख्रिस्ताने त्याला दृष्टी दिली नाही का. आणि आपल्याला माहित आहे की त्याच्यानंतर पुढे जक्कई जो जकातदार आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तो भ्रष्टाचारी होता, परंतु कशा प्रकारे ख्रिस्त त्याच्या घरी जातो, त्याचं जीवन बदललं जातं नाही का अद्भुत रीतीने. आणि मग आपण पाहतो की ह्या दोघांचं जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं, एक तर हा आंधळा व्यक्ती, आणि आंधळ्या व्यक्तीबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की तिथं लोकसमुदाय जो आहे त्यांची त्यांची जी त्याच्याबद्दलची जी वृत्ती होती, त्याच्याबद्दलचे जे विचार होते,
त्या आपल्याला तिथे सुद्धा पाहायला भेटतील, नाही का? त्याच्यावर कोणी ओरडत होतं, त्याला त्याला धमकावत होतं. जर तुम्ही इतर मार्कमध्ये जर पाहिलं तर शिष्याने पण त्याला धमकावलं, नाही का? तर विशेष करून बघा वचन 39, तो आंधळा व्यक्ती ज्यावेळेस त्याला समजलं तिथून ख्रिस्त जात आहे, त्यावेळेस तो म्हणतो की अहो येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. पाहिलं तर यातून आपल्याला शिकायला भेटतं. एक तर त्या समाजामध्ये धिक्कारलेले हे लोक होते, नाही का, जे त्यांच्याकडे फार खालच्या नजरेने पाहायचे लोक. त्यातील हा जो आंधळा व्यक्ती आहे त्याच्याकडे तशा प्रकारे पाहिलं जायचं. आणि मग पुढे आपल्याला आणखी एक उदाहरण पाहायला भेटतं जक्कयाबद्दल. ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी गेलेला आहे त्यावेळेस आपण पाहतो की लोक कुरकुर करायला लागले. आता इथं या आंधळ्याला आपण पाहतो, लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला इथं, की लोक जे होते त्याला दटावत होते आंधळ्या व्यक्तीला. तशाच प्रकारे आता जक्क्याच्या घरी ख्रिस्त गेलाय. इथं हा एकदम भिकारी पाहायला भेटतो आपल्याला, परंतु तिथं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती पाहायला भेटतो. आणि इथं जो भिकारी आहे तो भिकारी असल्या कारणाने लोक त्याचा द्वेष करत होते, त्याच्याकडे वाईट नजरेने पाहत होते, खालच्या नजरेने पाहत होते. तर दुसरीकडे हा इतका श्रीमंत झाला होता, तो कशामुळे झाला? भ्रष्टाचारामुळे झाला म्हणे, नाही का? तर मग लोक त्या दृष्टीने पण याच्याकडे सुद्धा वाईट नजरेने पाहत होते. तर ही दोन्ही उदाहरण आपण पाहतो. आणि या दोन्ही उदाहरणाकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर हे दोन्ही उदाहरणं सुद्धा ख्रिस्ताची खऱ्या रीतीने देवाचे जी तारणाची योजना आहे, नाही का, त्याच्याबद्दलची जी बांधिलकी आहे ती ख्रिस्ताच्या या कृतीतून सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. कशी बरं? हे असे जे लोक होते ते समाजाच्या दृष्टीने फार फार धिक्कारलेले लोक होते. समाज फार खालच्या नजरेने त्यांच्याकडे पाहायचा. नाकारलेले असे लोक होते. परंतु ख्रिस्त जो होता तो तो असा ख्रिस्त आहे, जो असा अभिवचनाचा मसीहा होता, जो अशाच प्रकारच्या लोकांसाठी या भूतलावर आला, नाही का? जे धिक्कारलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, लूक जो आहे वारंवार त्या यशया 61 अध्याय वचन 1 आणि 2 मधील ते अभिवचन कसा तो पूर्ण करतो ख्रिस्त, नाही का, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. तिथं आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रभूने सांगितलं, नाही का, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. त्या वचनाकडे पहा, यशया 61 अध्याय वचन 1 आणि 2. दिनांना शुभवृत्त सांगण्यात, भग्न हृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्त करावे आणि बंदिवानांना बंधमोचन विदित करावे आणि परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा, सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. तर नक्कीच तो मसिया होता आणि तो अभिवचनाचा मसीहा होता, हे आपल्याला या दोन्ही उदाहरणातून पाहायला भेटतं. आणि देवाच्या तारणदायी योजनेप्रती तो वचनबद्ध होता, तो विश्वसनीयतेने त्यासाठी कार्य करत आहे. आणि याच एक उत्तर मग म्हटल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं 19 अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये. तिथं आपल्याला ख्रिस्ताच्या येण्याचा उद्देश लूक जो आहे तो प्रगट करतो. लूक अगदी स्पष्ट करतो. काय बरं? येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. आता लोक जे होते ते जक्क्याच्या घरी प्रभू उतरला हे पाहून ते कुरकुर करत होते, अरे हा पाप्यांच्या घरी उतरला म्हणे, नाही का? आणि कुरकुर करायला लागले, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला लागला म्हणे, हा कशाचा गुरुजी? हा आपल्याला स्वतःला, नाही का, गुरुजी म्हणतो, प्रभूजी म्हणतो, नाही का, गुरुजी आहे तो, पण तो नाही का त्या पापी व्यक्तीच्या घरी उतरलेला आहे. परंतु ख्रिस्त जो आहे ते लोक त्यांना जरी अ, ते आपल्यातील ते लोक होते म्हटलेले आहे, परंतु ते जकातदार आहे, नाही मग तो पापी आहे, नाही का? आम्ही धार्मिक आहोत, आम्ही नीतिमान आहोत, कारण आम्ही नियमशास्त्राचं पालन करतो आम्ही, नाही का, असा त्यांचा विचार होता. परंतु ख्रिस्त काय म्हणत आहे? जक्क्याने जक्क्याचे बोल आपण पाहतो, नाही का, खऱ्या रीतीने देवाच्या कृपेचा वर्षाव ज्यावेळेस हृदयात होतो त्यावेळेस या जगातील सगळ्यात, नाही का, मौल्यवान वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्याला कचराच वाटू लागते. जो जक्कय अगोदर पैसा कमवण्यासाठी जगत होता, तो जक्कय असं म्हणू शकला की मी आता चौपटीने परत करतो, नाही का, आणि मी गोरगरिबांस पण देतो म्हणे. तर हे जे आहे ते देवाच्या महान परिपूर्ण कार्याचं एक सुंदर उदाहरण हे आहे, नाही का?
आणि त्यासोबतच त्या आंधळ्या व्यक्तीबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याची आठवण करून देतं. आणि म्हणून वचन 10 मध्ये सांगितले, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. आता वरती आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, हे कोण म्हणू शकतं? केवळ देवच म्हणू शकतो. ख्रिस्त जो तारणारा आहे, तो परिपूर्ण गौरवी तारणारा आहे, कारण जक्याने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि इथं सांगितलंय की कारण हा ही अब्रामाचा पुत्र आहे. याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ते लोक धार्मिक पुढारी म्हणत होते, नाही, अब्रामाचे पुत्र केवळ आम्हीच आहोत, जे आम्ही नियमशास्त्राप्रमाणे चालणारे आहोत. परंतु ख्रिस्त म्हणतो, नाही, खरा इस्रायली कोण आहे? खरा इस्रायली मी आहे. आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो तो माझ्याद्वारे खरा इस्रायली आहे. तो अब्रामाचा पुत्र आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे आपण नक्कीच रक्ताने अब्रामाची लेकरं नाहीत, परंतु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे अब्रामाची पुत्र झालो. गलतीकारास पत्रामध्ये सुद्धा पाऊल आपल्याला त्याची आठवण करून देतो. आता इथं पुढे वचन 10 मध्ये तो म्हणतो, कारण का आणि हे कसं शक्य झालं? कारण ख्रिस्त त्याच्यासाठी झालेला आहे. त्याच्यासाठी झालेला आहे. जे अभिवचनाचं राष्ट्र, जे कराराचं राष्ट्र आहे, त्या कराराच्या राष्ट्रासोबत आपल्याला जोडण्यासाठी स्वतः कराराचा देव आलेला आहे. त्याने स्वतः त्याच्या अनमोल रक्ताने तो करार, नवीन करार स्थापित केलेला आहे. आणि नवीन कराराच्या त्या महान रक्ताने आपण आता त्या कराराशी जोडल्या गेलेलो आहोत. आपण नवीन कराराची लोक ख्रिस्तामध्ये झालोत, नाही का? आता वचन 10 आपल्याला सांगतं मनुष्याचा पुत्र. असं का म्हटलं? इथं ख्रिस्ताचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवलेलं आहे. लूक इथं त्याला मनुष्याचा पुत्र म्हणून प्रगट करतो. तो 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 दुःख सहन करणारा मनुष्याचा पुत्र आहे, अशा प्रकारे तो इथं दाखवतो. आणि विशेष करून हरवलेले हा जो शब्द आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. काय हरवतं बरं? जे अगोदरच आपल्या मालकीचं आहे, जे अगोदरच माझं आहे, परंतु माझ्याकडे असताना सुद्धा ते हरवलं गेलं. याच्याकडे थोडं आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हरवलेले हा शब्द आपल्याला एकतर ह्या गोष्टीबद्दल सांगतं की जे अगोदरच देवाचे मालकीचे, जे देवाने नियुक्त केलेले, जे निवडलेले, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे, नाही का? जर माझ्याकडे नाहीच तर ते काय हरवणार, नाही का? जे अगोदर माझ्याकडे होतं किंवा माझ्याकडे आहे, जे माझ्या मालकीचं आहे, तेच हरवू शकतं कदाचित माझ्याकडून. परंतु ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आलेला आहे, तर याचा अर्थ तो तो गट त्याचा आहे अगोदरपासूनच, परंतु तो हरवलेला आहे. आणि त्यांना शोधण्यास आणि तारण्यास तो आला. त्याची आठवण आपल्याला होते. शेवटी अध्याय 19 वचन 11 ते 27 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो की त्याने पुढे त्या राज्याच्या सेवकांचा दाखला दिलेला आहे, नाही का? जर तुम्ही पुढे पाहिलं तर मोहरांचा दृष्टांत म्हटलेला आहे. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की एका एका राज्याबद्दल सांगितलंय. देवाचे राज्य आताच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते म्हणे, नाही का? का बरं त्याने हा दाखला सांगितला? कारण तो यरुशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य आत्ताच प्रगट होणार आहे असं त्यांना वाटत होतं. तेव्हा तो काय म्हणाला बघा, तेव्हा कोणी एक उमराव आपण राज्य मिळून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला म्हणे. त्याने आपल्या 10 दासांना बोलावले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसे दिले होते, त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले. आता हा जो दाखला आहे, ते जे धार्मिक पुढारी तिथं आजूबाजूला होते ऐकण्यासाठी, त्यांना लवकर समजत होतं, अरे हा आमच्याबद्दलच बोलत आहे, नाही का? कारण जर तुम्ही बारकाईने या दाखल्याकडे पाहिलं तर एकतर त्याचे शिष्य सुद्धा तिथे आहेत. आता यरुशलेमेकडे तो वाटचाल करत आहे. ते विचार करायला लागले, हा हा देवाचं राज्य आताच प्रगट होणार आहे. आणि ज्यावेळेस इथं तो सांगत आहे या दाखल्याबद्दल, तर कुणाला दिले होते म्हणे 10 मोर, नाही का? 10 दासांना
बोलावलं आणि 10 मोहरा त्याने दिलेले होते आणि त्यावर व्यापार करायला सांगितलं होतं. आणि मग काय सांगितलं, की लोक त्याचा धिक्कार करत होते, द्वेष करत होते. तर हे आपल्याला पाहायला भेटतं. त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, "याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही." नाही का? मग असे झाले, की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसे दिले होते, त्यांनी व्यापारात काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावले, नाही का? मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, "महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळवल्या." नाही का? आणि मग हा जो दाखला आहे आपल्या सगळ्याला माहीत आहे. तर जर जर आपण बारकाईने या दाखल्याबद्दल विचार केला, तर एका एका लाईनीत जर आपल्याला हे समजून घ्यायचं, तर हा जो दाखला आहे, तो आपल्याला याची आठवण करून देतो, की ज्या प्रकारे ख्रिस्त आपल्या पित्याशी वचनबद्ध होता, तो विश्वसनीय होता. देवाच्या योजनेशी नाही का, देवाने ज्या कार्यासाठी त्याला पाठवलेलं होतं, त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की आपणही नाही का देवाच्या योजनेला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अ, वचनाप्रती, त्याच्या कार्याप्रती आपण विश्वसनीय, वचनबद्ध असलं पाहिजे. ज्या गोष्टी त्याने आपल्याला सोपवलेल्या आहेत, त्याप्रती अगदी अगदी सरळ-सरळ आपण याबद्दल विचार करू शकतो, नाही का? अनेक गोष्टी बोलण्यासारख्या त्या दाखल्याबद्दल, परंतु आपल्याकडे वेळ नाही. आता पुढे ज्यावेळेस आपण येतो अधिक अधिक तर अध्याय 19 वचन 28 ते अध्याय 21 वचन 38 हा जो भाग आहे, तिथं आपल्याला पाहायला भेटतं आता प्रभू येशू ख्रिस्त अगदी यरुशलेमीच्या जवळ तो आहे. यरुशलेम जवळ येईल आणि त्या यरुशलेमेमधील जे सेवा कार्य आहे, या दोन्ही गोष्टी अध्याय 19 ते 21 या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जिथं आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो यरुशलेमेजवळ येतो. त्याच्याबद्दल लूक आपल्याला आठवण करून देतो. त्याच्याबद्दल आपल्याला त्याची आठवण आपल्याला करून देतो आणि विशेष करून आपण पुढे पाहतो की लूकचा जो वृत्तांत आहे, तो अशा प्रकारे सुरुवात करतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे, सगळ्यात अगोदर तो प्रवेश करत असताना किती अद्भुत रीतीने त्याचा प्रवेश करण्यात आला बघा. त्याचा प्रवेश झाला. आपल्याला त्याच्याबद्दल 19वा अध्याय वचन 28 पासून पुढे आपल्याला शिकायला भेटतं, जिथं जयोत्सवाने त्याचा प्रवेश आपण पाहतो यरुशलेमेतून. आणि तिथं आपल्याला तो गौरवी ख्रिस्त पाहायला भेटतो. त्याचं महान परिपूर्ण कार्य आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याचं त्याचं सार्वभौमत्व आपल्याला पाहायला भेटतं. का बरं ख्रिस्त त्या गाढवीच्या शिंगरावर बसून प्रवेश करतो, नाही का? तर हे आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे, की गाढव जे होतं ते त्या काळी राजाचं एक वाहन मानलं जायचं. ज्यावेळेस एखादा राजा सॉरी, ते युद्ध जिंकून ज्यावेळेस आपल्या नगरात प्रवेश करायचा, त्यावेळेस तो अशा प्रकारे प्रवेश करायचा आणि त्याचं हे प्रवेश करणं, तो विजयी राजा आहे हे घोषित व्हायचं. दुसरी गोष्ट, तो सौम्य आहे, त्याची पण ते आठवण करून द्यायचं आणि विशेष करून तो आपल्याला पाहायला भेटतं, की पराक्रमी राजा आहे. तर नक्कीच ख्रिस्ताचं अशा प्रकारे जाणं, तो गौरवी राजा आहे, तो महान प्रभू आहे, त्याची आठवण करून देत होतं. आणि तिथं नक्कीच लोक जयघोष करताना दिसत आहे, त्याची स्तुती करताना दिसत आहे, की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव असं म्हटलेलं आहे, नाही का? तर नक्कीच आता मात्र ही लोक जे घोषणा करत आहेत, त्यामध्ये अनेक अनेक इतरही लोक जोडले जात आहेत आणि आता त्यांच्या डोक्यात काय चालू की नाही, आता आता लगेच ह्या गोष्टी नाही का घडणार आहेत, परंतु खऱ्या रीतीने हा गौरवी राजा जो आहे, तो जणू काय अगोदर अगोदरच जिंकलेलं युद्ध नाही का जिंकण्यासाठी तो निघालेला आहे. तो विजयी राजा आहे आणि तो वधस्तंभाकडे वाटचाल करत आहे. आणि ज्यावेळेस त्याने यरुशलेमेत प्रवेश केला, तो प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिली कृती त्याने काय केलेली आहे बघा. तो गौरवी राजा आहे ना, त्याने सगळ्यात अगोदर हे जे धार्मिक पुढारी आहे त्यांच्यावर हल्ले त्याने चढवले, नाही का? कारण ते जे काही चालू होतं, ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटतं, जिथं मंदिराचं शुद्धीकरण आपण पाहतो. का बरं ख्रिस्ताने शुद्धीकरण केलं? ख्रिस्ताला का राग आलेला आहे तिथं?
कारण एक तर आपल्याला माहित आहे, अगोदर आपण शिकलो होतो, आणि विशेष करून योहान कृष्णवर्तमानामध्ये सगळ्यात त्याच्या सेवेच्या सुरुवातीला त्याने मंदिराचं जे शुद्धीकरण केलं त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर लूक जो आहे तो सांगत आहे आता त्याच्या सेवेच्या शेवटी दुसऱ्यांदा मंदिराचं शुद्धीकरण करताना इथं ख्रिस्त दिसत आहे. का बरं? कारण तिथं जे देवाला अपेक्षित होतं ते न घडता वेगळंच घडत आहे, नाही का? जर तुम्ही बारकाईने वचन 45 पासून पुढे पाहिलं तर तिथे वचन 45 मध्ये पहा, नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत व विकत घेत होते त्यांना तो बाहेर घालू लागला. पूर्णपणे भ्रष्टाचार तिथं चालू होता. जे मंदिरात व्हायला नको त्या गोष्टी तिथं घडत होत्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं की याद्वारे ख्रिस्ताने काय दाखवलं, नाही का? त्या शुद्धीकरणाद्वारे ख्रिस्ताने त्या भ्रष्ट ज्या प्रथा होत्या त्याचा त्याचा विरोध केलेला आहे. यहुदी यहुदी लोकांना जे वाटत होतं की ही उपासना आहे आणि हेच अगदी योग्य आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने हे स्पष्ट केलं की अरे नाही, ती उपासना योग्य नाही. जीवनाला ते भ्रष्ट करत होतं, नाही का? आणि यहुदी पुढाऱ्यांसाठी हे ख्रिस्ताने केलेलं कार्य त्यांच्यासाठी फार अपमानजनक होतं, फार त्यांचा अपमान करणारं होतं. कारण डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या विचारांवर, त्यांच्या शिक्षणावर हे घाला करणारं होतं. आणि ही अशी ही अशी कृती होती की आता मात्र ख्रिस्ताला वधस्तंभावर जाणं हे अगदी अटळ झालेलं होतं. आता ते मात्र कोणतंही कोणतंही कारण शोधून याला वधस्तंभावर खेळायचंच आहे, हा विचार ते करू लागले, नाही का? आणि आपण पाहतो की आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ह्या गोष्टी घडत आहेत तर त्यांची जी अवस्था आहे वचन 48 सांगितलं मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. वचन 47 पासून तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांची पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत म्हणे. ज्यावेळेस आपण याबद्दल शिकतो, नाही का, फार अद्भुत आहे. मंदिराचं शुद्धीकरण का बरं गरजेचं होतं याबद्दल बोलत असताना डॉक्टर पीटर जे आहेत देवाचे सेवक, ते अशा प्रकारे म्हणतात की नवीन करारातील अनेक शिकवणी समजून घेण्यासाठी आपल्याला जुन्या कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. तशा प्रकारे मंदिराचं शुद्धीकरण या घटनेला समजून घेण्यासाठी आपण जुन्या करारातील पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. जुन्या करारातील आपण एक संदर्भ आपण घेऊ शकतो, नाही का, यावर आपण विचार करूया, नाही का? जिथं पहिले राजे अध्याय 8 त्यामधील तो संदर्भ आहे, जिथं मंदिराचं समर्पण त्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे की अनेक वर्षांपासून मंदिराचं बांधकाम चालू होतं. आता ते पूर्ण झाल्यावर राजा जो होता शल्मोन राजा त्याच्या कारकिर्दीत हे घडलं. आणि शल्मोन राजा आणि इस्रायल लोक ज्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण झालं त्यावेळेस ते एकत्रित जमले मंदिरासमोर आणि त्यांनी मंदिराचं समर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी ते आले. त्यावेळी शल्मोन राजाने केलेली जी प्रार्थना आहे त्यातील काही विनंत्या आपल्या समोर आहेत बघा. वचने 29, 30, पहिले राजे अध्याय 8 वचन 29 आणि 30 पहा. तिथं सांगितलं, शल्मोन राजा म्हणतो, माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस. कुणाचा? मंदिर जे आहे देवाच्या नामाशी संबंधित होतं. तिथं देवाच्या गौरवाबद्दल आपण पाहतो, देवाचं परिपूर्ण कार्य, देवाने केलेलं जे भूतकाळात त्याचे स्मरण, त्याची उपस्थिती, त्याची ते आठवण करून देत आहे, त्याचा निवास आपण म्हणतो त्याच्याबद्दल ते आठवण करून देत आहे. आणि तो म्हणतो की जिथं तुझ्या नावाचा निवास होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील, तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या स्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर म्हणे. आणि पुढे पहा, त्याने आणखी आणखी विनंती केली. ती विनंती आपल्याला विचार करण्यासारखी आहे. ती विनंती अशी होती, वचन 41 पासून पुढे पहा. तो म्हणतो, तुझ्या इस्रायल लोकातला नव्हे असा कोणी परदेशी तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, कारण तुझे
मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच. आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक. व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करेल त्याप्रमाणे कर, म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्रायल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील. आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल. त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल. आणि तुम्हाला माहिती आहे का, मंदिराचे जे म्हणजे बांधकाम करण्यात आलेलं होतं, नक्कीच जे पहिलं मंदिर आहे नबुकदनेझर राजाच्या आधिपत्याखाली ते नष्ट झालं. पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं की इज्रा, नेहेम्या, जरुबाबेलाच्या काळामध्ये पुन्हा नव्याने मंदिर बांधण्यात आलं. आणि ते आपल्याला पाहायला भेटतं की तेव्हापासून त्याचं काम चालू होतं, नाही का. तर ते दुसरं मंदिर आपण तिथं पाहतो. परंतु या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना ती जे मंदिर बांधण्यात आलं होतं, आपल्याला पाहायला भेटतं तिथं त्याच्या बाहेर अशी एक जागा करण्यात आली होती की जिथं जे जे यहुदी नाहीत, जे परराष्ट्रीय आहेत, जे परदेशाहून आलेले आहेत, ते तिथे येऊन देवाची भक्ती करू शकतील. नक्कीच मंदिरात जर ते येऊ शकत नाहीत, तर कदाचित त्या मंदिराच्या बाहेर तरी उभे राहून ते देवाची भक्ती करू शकतील, नाही का. आणि तेच आपल्याला याहून अंदाज येतो, नाही का. आणि ख्रिस्ताच्या काळामध्ये तशा प्रकारची जागा होती. आणि त्याच जागेमध्ये यहुदी पुढाऱ्यांनी काय केलं होतं की पहा, त्यांचा जो व्यवसाय आहे तो चालवला होता की नाही. याजक म्हणायचा की तुम्हाला अर्पणासाठी अशाच प्रकारचा प्राणी पाहिजे, हाच प्राणी पाहिजे, नाही का. हे नको, तसं नाही पाहिजे, ते पाहिजे. आणि त्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे तर इथे इथं, नाही का. आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या 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 जागेत ते विकायचे, ते अर्पण. आणि बाहेर जितका भाव आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भाव ते घ्यायचे. आणि जे गरीब लोक आहेत, जे बाहेर जाऊन आणू शकत नाही दुसऱ्या भागातून, ते तिथून त्यांना ते घ्यावं लागायचं, नाही का. आणि ती जी जागा ज्यासाठी आहे ते सोडून आपल्याला पाहायला भेटतं वेगळ्याच गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून त्या जागेत आपण पाहतो की ख्रिस्त म्हणतो लुटारूची गुहा तुम्ही केलेली आहे, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या नावाचा हा अनादर होता, देवाच्या नावाचा आपल्याला पाहायला भेटतं का हा अपमान करणं होतं. कारण देवाचं मंदिर त्याच्या नावाशी संबंधित आहे, ज्याबद्दल आपण इथं पाहिलं, नाही का. आणि पुढे प्रभू येशूने मंदिराचं शुद्धीकरण केलं, तेव्हा त्याचा अर्थ काय होता बरं. पुन्हा एक वाद. एकतर तो त्या परराष्ट्रीयांसाठी सुद्धा जणू काय तो दाखवत आहे की नाही, परराष्ट्रीयांना सुद्धा ते सुद्धा या 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 राज्याचे, या मंदिराचे एक भाग होऊ शकतात. निवडलेल्या लोकांमध्ये फक्त यहुदीच नाही तर परराष्ट्रीय सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ख्रिस्त त्या मंदिराचं शुद्धीकरण करत आहे तर स्वतः जणू काय ते मंदिर स्वतः ख्रिस्ताकडे बोट दाखवित होतं की नाही, मी ते खरं नाहीये मंदिर, मी एक सावली होती, परंतु पहा, खरं मंदिर स्वतः तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. ते अंतिम आणि खरं मंदिर स्वतः ख्रिस्त आहे. तुम्हाला माहिती आहे का, योहान दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या वेळेस सेवेला सुरुवात करते वेळी ज्यावेळेस त्याने मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि ते करत असताना आपल्याला पाहायला भेटतं ते जे पुढारी होते त्याला बोलायला लागले की कोणत्या अधिकाऱ्याने तू करतोस म्हणे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही हे मंदिर मोडून टाका. योहान अध्याय 2 वचन 19 ते 21 मध्ये तुम्ही हे मंदिर मोडून टाका म्हणे, मी 3 दिवसात ते उभारीन म्हणे, नाही का. यावरून त्या यहुद्यांना वाटलं अरे हे मंदिर जे समोर उभं आहे त्याच्याबद्दलच तो बोलत आहे. ते म्हटले की अरे याला तर 46 वर्ष लागले बांधून व्हायला आणि तो 3 दिवसात उभारणार असं म्हणतो म्हणे. तो नेमकं काय म्हटला हे त्यांना समजलं नाही, परंतु पुढं त्याच वचनामध्ये क्लिअर केलेलं आहे. तिथं काय सांगितलंय, तो तर आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला होता. मंदिर म्हणजे इमारत नाही, तर मंदिर म्हणजे जिथं देवाची उपस्थिती आहे. आणि तो देव देहधारी झाला होता, नाही का. तो खुद्द देव देहधारी झालेला आहे, तो ख्रिस्त. त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. म्हणूनच आपण पाहतो की जो जो योहान आहे, प्रेषित योहान,
त्याने दृष्टांतामध्ये पाहिलं प्रकटीकरण 22व्या अध्यायामध्ये आपण पाहतो त्या त्या नवीन यरुशलेमेमध्ये तो पाहत होताना तो शोध घेत होता, अरे इथं कुठं मंदिर आहे, इथं मंदिरच दिसत नाही आम्हाला कुठं. तो फार बारकाईने शोध घ्यायला लागला आणि तिथं त्याने हे समजून घेतलं, त्याला हे समजलं की त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आलं नाही म्हणे. तो योहान बारकाईने पाहत होता, अरे इथं सगळं काही दिसतंय, इथं कोकरा दिसत आहे, इथं सर्व काही आहे, परंतु मंदिरच कुठं आहे. जे शलमोनाने बांधलं त्या मंदिराबद्दलचं वैभव इतकं अद्भुत सांगितलेलं आहे. नंतर 46 वर्ष लागले मंदिर बांधण्यासाठी ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा. आणि आता मी इथं पाहत आहे भविष्यामध्ये मंदिरच नाही. कारण मंदिर खुद्द कोण आहे म्हणे, कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर आहे. आणि तेच आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण जुन्या करारातून मंदिर समजून घेतलं तर खऱ्या रीतीने येशूने मंदिरात शुद्धीकरण करण्याचं महत्व आणि विशेष करून देवाच्या राज्याच्या आगमनाशी नाही का त्याचा संबंध जो आहे तो आपण समजू शकतो नाही का, ते आपल्याला समजण्यास मदत होते. आणखी एक कारण काय आहे बरं मंदिराचं शुद्धीकरण करण्याचं, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते कारण म्हणजे त्या मंदिराच्या बाहेरील भागाकडे पाहून ख्रिस्त अस्वस्थ झाला होता. तिथं हे सर्व विक्री चालू होती, तिथं हा सर्व व्यवसाय चालू होता आणि ते ठिकाण परराष्ट्रीय लोकांसाठी त्यांनी दिलेलं होतं, जेथे ते एकत्रित येऊ शकतील, जिवंत देवाची उपासना करू शकतील. त्यांना तिथं संधी होती. ते मंदिराच्या आतील भागात जाऊ शकत नव्हते, जे केवळ यहुद्यांसाठी होतं. जे धार्मिक पुढारी त्यांना तिथपर्यंत येऊ देत नव्हते. पण बाहेरील अंगण मात्र त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेलं होतं. त्या लोकांसाठी ते होतं. तिथे सुद्धा ते येऊ शकत नव्हते, प्रार्थना करू शकत नव्हते. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं जणू काय ख्रिस्ताने ते उलथडून लावून त्या एकतर नाही का हे दाखवलं की फक्त यहुदीच नाही तर परराष्ट्रीयांना सुद्धा माझ्या पित्याकडे स्थान आहे. आणि तिथं ह्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत की यहुदीच देवाच्या जवळ नाही, कारण सर्व मानवजात पापी आहे. देव सगळ्यांकडे एका दृष्टीने पाहतो. परंतु पहा, जे त्या खऱ्या मंदिराकडे आलेले आहेत आणि जे पूर्णपणे आपला हवाला त्या खऱ्या मंदिरावर टाकलेला आहे, ख्रिस्तावर, जे त्याच्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगत आहेत, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, तारणारा आहे, नाही का, त्याने केलेलं कार्य एकदाच सदा सर्व काळासाठी पुरेसं आहे. त्यांच्यासाठी कोणत्या जागेची गरज नाही. ख्रिस्तामध्ये आपण सर्व देवाजवळ येऊ शकतो नाही का. मग मग लक्षात घ्या, आज मंदिराबद्दल विचार करत असताना मंदिर म्हटलं की सगळ्यांसमोर इमारत येते नाही का, परंतु पवित्र शास्त्र त्याला मंदिर नाही म्हणत. ख्रिस्त ते मंदिर आहे आपण पाहिलं. आणि ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या मंडळीचा मस्तक आहे, या नात्याने मंडळी त्याचं मंदिर आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं इफिसकरास पत्रामध्ये की आपण ख्रिस्तामध्ये प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर रचले गेले आहोत, म्हणे रचले जात आहोत आपण, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा कोनशिला कोण आहे, ख्रिस्त स्वतः आहे. तर पुन्हा एक वार, मग मंदिर हे एका जागेबद्दल नाही, एका इमारतीबद्दल नाही. पहिली मंडळी घरात एकत्रित यायची, जिथे कुठे ख्रिस्ताच्या नावाने खरे विश्वासणारे लोक एकत्रित येतात, ते देवाचं मंदिर आहे, नाही का. आणि त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्याबद्दल शिकत असताना नक्कीच देवा ख्रिस्ताचे ते ते कार्य जे होतं त्या परराष्ट्रीयांसाठी कशा प्रकारे फक्त यहुद्यांसाठीच नाही तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे, हे सुद्धा त्याने प्रकट केलं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं लूक 19:47 ते 21:38 या भागामध्ये त्या मंदिराच्या अंगणात ख्रिस्त शिक्षण देण्यामध्ये पूर्ण आपला वेळ घालवताना आपल्याला दिसत आहे.
कारण तुम्ही जर त्याचा शेवटचा भाग पाहिला, वचन 47 पहा, तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. दररोज शिक्षण देत असे. तर पूर्ण वेळ तिथं घालवताना दिसत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो देवाच्या राज्याबद्दल त्यांना शिकवण त्याने दिली त्या काळात. आणि ह्याच काळात आपण पाहतो यहुदी लोकांशी त्याचा तो संघर्ष जो आहे तो तो अति तीव्र झाला. कारण ख्रिस्ताने यहुदी चुकीच्या चालीरीतींचा विरोध केला होता. त्या धार्मिक ढोंगी पुढाऱ्यांना त्याने उघडं पाडलेलं आहे. त्यांचा उघड उघड त्याने अपमान केलेला आहे. कारण ते जे काही करत होते ते ते देवाला मान्य असणारी कोणतीच उपासना ती नव्हती, नाही का? त्यांना वाटत होतं आम्ही सर्व काही चांगलं करत आहोत, परंतु तसं नव्हतं. आजही तशाच प्रकारे चालू आहे. म्हणूनच ख्रिस्त का म्हणतो बरं मत्तई 7व्या अध्यायामध्ये की मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या अशा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल, नाही का? असं नाही म्हणे. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, ख्रिस्ताने त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि आपल्याला जर त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करायची, आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करायची, आपण ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करू. ख्रिस्त तो गौरवी आहे. आणि आपण पाहतो की ते लोक त्याला धरू पाहायला लागले. 20वा अध्याय वचन 20 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याला ते नाही का वेगवेगळ्या प्रकारे अडकवण्याचा ते प्रयत्न करायला लागले. आणि त्यांनी काही हेर पाठवले त्याला त्यासाठी पकडण्यासाठी, अडकवण्यासाठी. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ते त्याला त्याला थांबवू शकले नाही. त्याच्या 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 घोषणेला ते थांबवू शकले नाही. उलट त्याने त्यांना फटकारले, नाही का? तुम्ही 20वा अध्याय वचन 46-47 मध्ये पहा. तिथं अगदी स्पष्ट रीतीने सांगितलं. शिष्यांना पण ताकीद दिली की शास्त्रांसंबंधाने सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवण्यास हवे असते. बाजारात नमस्कार, सभास्थानात मुख्य असणे व मेजवान्यात मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात. ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांब लचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल म्हणे. काय काय अशा गोष्टी सांगत आहे बरं ख्रिस्त? आज तुम्हाला हे चित्र आजच्या 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 स्थितीला पण लागू पडतं का हो? आज पण तुम्हाला असं पाहायला भेटतं का? तर हो, अनेक ख्रिस्ताचे सेवक म्हणणारे ते आज स्वतःला ख्रिस्ताच्या वरती करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांना लोकांसमोर स्वतःचा तोरा मिळवण्यास, मिरवण्यास, नाही का, स्वतःला वाहवा कशी भेटल त्यासाठी जगण्यास, ते ते करण्यास त्यांना आवडतं. ख्रिस्त त्याचं परिपूर्ण कार्य, ख्रिस्ताला ज्या प्रकारे लोकांची कळवळ होती, कळकळ होती, तशी कळकळ आज आपल्याला अनेक ख्रिस्ती पुढाऱ्यांमध्ये पाहायला भेटत नाही. जर मी ख्रिस्तावर प्रीती करतो, तर मी इतरांवर प्रीती करल. ख्रिस्ताची कळकळ माझ्या हृदयात पण असेल इतरांप्रती. मी मंडळीवर प्रीती करेल. मी मंडळीतील प्रत्येक व्यक्तीवर प्रीती करल. ते कसे प्रभूमध्ये वाढतील त्यासाठी मी झटल, नाही का? आणि हे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्य समजल्याद्वारेच हे शक्य होईल. प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेजवळ येत असताना आपण पाहतो इस्रायलने तो आपला सोडवणारा महान मसीहा आहे हे नाकारलं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा इस्रायल जो आहे, ते लोक जे आहेत ते नाकारताना दिसत आहे बघा, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याला अडकवण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. आणि आपण पाहतो की नेहमी नेहमी ते त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याने कशा प्रकारे नाकारलं त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला 20वा अध्याय वचन 9 पासून पुढे पाहायला भेटतं. जिथं द्राक्ष मळाचा दाखला त्याने दिलेला आहे. जिथे एक द्राक्ष मळा लावला एका धन्याने, आणि तिथं त्याने काही माळेकऱ्यांना ठेवलं, नाही का? आणि मग बरेच दिवस झाल्यानंतर त्याने त्याची फळं मिळावीत म्हणून काही दासाला पाठवलं त्यांच्याकडे. परंतु त्यांनी काय केलं, त्या दासांना फटके मारले. त्यांना फटके मारून रिकामे लावून दिले. मग त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवलं. त्यालाही त्यांनी फटके मारून पाठवलं, नाही का? पुन्हा त्याने तिसऱ्याला पाठवलं. त्यालाही त्याने घायाळ करून बाहेर घालून दिलं. तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला,
मी काय करू, मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवितो म्हणे, कदाचित त्याला पाहून ते त्याचा मान राखतील. हे माहिती, हे चित्र कसं आहे माहितीये? हे चित्र आपल्याला पित्याने केलेलं परिपूर्ण कार्य त्याचं आठवण करून देतं. इस्रायलकडे त्याने कुणाला पाठवलं? त्याचा संदेश त्यांना पाठवलं. त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, आहे का? आपल्याला माहित आहे. एवढंच नाही, त्याने याजकांना सुद्धा उभं केलेलं आहे. राजांना त्याने उभं केलं. त्याच्यामध्ये अनेक वाईट राजे होते, परंतु जे चांगले राजे होते, अनेक सुधारणा घडून आल्या, परंतु पुन्हा ते वाईट वागायला लागले, नाही का? शेवटी त्याने त्याच्या प्रिय पुत्राला पाठविलं. त्यांनी काय केलं माहितीये? मग त्यांनी त्याला द्राक्ष माळ्यात आपल्याला पाहायला भेटतं, की ते माळीकरी त्याला पाहून म्हणाले, "अरे हा तर वारस आहे म्हणे, आपण यालाच जीवे मारू म्हणे, म्हणजे वतन आपलंच होईल." आणि मग आपण पाहतो, की त्यांनी त्याला जीवे मारले. हे खरंच घडलं, नाही का, ख्रिस्ताच्या बाबतीत? सर्व काही त्या धार्मिक पुढाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आलं होतं. त्यांनी खऱ्या रीतीने खरं मंदिर, जो ख्रिस्त, जो खरा मसीहा, त्याच्याकडे यायला पाहिजे नव्हतं. लोकांना त्याच्याकडे आकर्षित करायला पाहिजे होतं. परंतु ते त्यांना त्याच्यापासून दूर करत होते. तेच म्हणत होते, की याला वधस्तंभी खिळा. याच्याऐवजी तो जो अट्टल गुन्हेगार आहे बराबा, त्याला सोडा. नाही का? तेच आपल्याला पाहायला भेटतं. परंतु आपण पाहतो शेवटच्या दिवशी काय होईल म्हणे? तर द्राक्षमळा त्यांच्याकडून काढून घेतला जाईल. आणि ज्यांचा नाही, जे खऱ्या रीतीने फळ देतील त्यांना तो देण्यात येईल, सोपवण्यात येईल. हे धार्मिक पुढाऱ्यांना समजत होते, त्यांना चपरा काय. शेवटच्या दिवशी ख्रिस्त महान गौरवाने परत येईल, तेव्हा प्रत्येकाला त्याच्या समोर उभं राहावं लागणार आहे आणि हिशोब द्यावा लागणार आहे. आणि या कारणास्तव येशूने प्रत्येक युगात त्याच्या शिष्यांना त्याची परिश्रमपूर्वक आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याच्या परत येण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यासाठी बोलावलेला आहे. त्याचे लेकरं म्हणून ख्रिस्त जो आहे, त्याला विश्वसनीयतेने गाजवण्यासाठी त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे. ख्रिस्ताच्या सेवेबद्दल बोलल्यानंतर लूक जो आहे, आता पुढे आणखी पुढचा अहवाल तो सादर करतो. पुढचा वृत्तांत तो देतो. लगेच त्याच्याबद्दल बोलल्यानंतर लगेच ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताला वधस्तंभी खिळणं आणि त्याचं पुनरुत्थान, या याबद्दल तो बोलतो, नाही का? आणि ते आपल्याला अध्याय 22 वचन 1 ते अध्याय 24 वचन 53 या भागामध्ये पाहायला भेटतं. आता शुभवर्तमानाचा हा जो भाग आहे, आता हा भाग शेवटचा भाग आहे लोककृत शुभवर्तमानामध्ये, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांसाठी कसे तारण तो साध्य करणार होता, एक प्रायश्चित्तात्मक अर्पण म्हणून, नाही का? ते लूक जो आहे इथं प्रगट करत आहे. आणि त्याद्वारे त्याने देवाची योजना कशी पूर्ण केलेली आहे, ते आता लूक जो आहे आपल्या समोर तो सांगत आहे. आणि एवढंच नाही, तर त्याला पारितोषिक म्हणून त्याचा पिता, स्वर्गीय पिता दाविदाचं सिंहासन तो कशा प्रकारे त्याला देणार आहे, त्याची सुद्धा तो लूक जो आहे यातून आपल्याला आठवण करून देतो, जो त्याच्या कार्यानंतर राजा म्हणून त्याच्या लोकांवर आणि सर्वांवर तो राज्य करणार आहे. लूकने ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि पुनरुत्थानाचा अहवाल त्याने दिलेला आहे. आणि हा जो भाग आहे, विशेष करून हा दोन भागामध्ये विभागला जाऊ शकतो. पहिला भाग प्रभू येशू ख्रिस्ताला अटक, त्याच्यावर खटला चालवणं आणि त्याचा मृत्यू. तर दुसरा भाग त्याचं पुनरुत्थान, त्याच्याबद्दल आपल्याला, आणि स्वर्गरोहण त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर पहिला जो भाग आहे, त्याला अटक करणं, त्याच्यावर खटला चालवणं आणि त्याचा मृत्यू, त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 22 वचन 1 ते अध्याय 23 वचन 56 हे आपल्याला शिकवित. आता या संदर्भामध्ये विशेष करून अध्याय 22 वचन 1 पासून ते वचन 6 पर्यंत आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याचा कशा प्रकारे विश्वासघात करण्यात येणार होता, त्याच्याबद्दल तो अगदी सुरुवातीला सांगतो, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याची त्याची तो आठवण, त्याचे भाकीत तो करतो, नाही का? पुढे विशेष करून तुम्ही वचन 6 जर पाहिलं, वचन 1 पासून पुढे पहा, विशेष करून तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले.
तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचा करार केला. त्याला तो मान्य झाला व गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. विश्वासघात तो कसा करणार होता. आणि पहा, शेवटचं भोजन करते समय ख्रिस्ताने अगोदरच ते सांगितलं, नाही का, भाकीत केलं त्याने, की त्याचा विश्वासघात कोण करणार आहे. आणि पेत्राबद्दल सुद्धा त्याने भाकीत केलं, की तो 3 वेळा मला नाकारेल, नाही का. कोंबडा तो आरवण्याच्या अगोदर म्हटलेला, नाही का. आणि हे भाकीत जे आहे ते फार अंधकारमय आपल्याला दिसतं, नाही का. परंतु या मध्यात आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने त्याच्या शिष्यांना ही सुद्धा खात्री करून दिलेली आहे, की पहा, त्याच्या राज्यात त्यांचं स्थान काय असणार आहे. आणि ह्या जरी घडामोडी घडत आहेत, तरी आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्त इथं आठवण करून देत आहे, की सर्व गोष्टींवर त्याचं नियंत्रण आहे. म्हणूनच पुढे वचन 24 पासून जर तुम्ही पुढे पाहिलं, तर अ, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की खऱ्या रीतीने देवाच्या राज्यात काय स्थान आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. वचन 29-30 मध्ये पहा, वचन अध्याय 22. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले, तसे मीही तुम्हाला नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करावा. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की पुढे अ, पुढे आणखी अ, पेत्राबद्दल सुद्धा तो सांगतो, नाही का, वचन 31 मध्ये. मग प्रभू म्हणाला, शिमोना, शिमोना, पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली म्हणे. अगदी त्याच्या शिष्यावर पण तो भयंकर घाला करत होता, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. आणि हे जे शब्द आहेत ना, ख्रिस्ताचे आपल्याला पेंटेकॉस्टच्या दिवशी पाहायला भेटतात, त्यांना सगळ्यांना सांत्वन देण्यासाठी देवाने पेत्राला अद्भुत रीतीने उभं केलं तिथं, नाही का. आणि आपल्याला माहित आहे, आणि सगळ्या गोष्टी असताना इथं तो तो कसा प्रकारे नाकारणार आहे, त्याचं सुद्धा भाकी तिथं त्याने पुढे केलेलं आहे. आणि मग गेतशेमाने बागेबद्दल आपण पाहतो पुढे. तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. देवाचं नियंत्रण त्यावर आहे, त्याच्या इच्छेनुसार घडत आहे. कारण स्वतः पिता त्या पुत्राला त्याच्या प्रजेसाठी वधस्तंभाकडे घेऊन जात आहे. शेवटच्या रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला अध्याय 22 वचन 39 ते 46 मध्ये आपण पाहतो, जिथं जैतुनाच्या डोंगरावर ख्रिस्ताची प्रार्थना तिथं आपल्याला शिकायला भेटते. आणि त्या प्रार्थनेदरम्यान ख्रिस्त खूप कष्टी आपल्याला दिसतो, खूप खिन्न आपल्याला दिसतो. आणि तिथं त्याची खिन्नता, त्याचं दुःख आपल्याला तिथं वर्णन पाहायला भेटतं, नाही का त्याचं. कारण तिथं काय सांगितलंय, त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी त्यांना म्हटले, अ, अ, की तुम्ही प्रार्थना करा, शिष्यांना तो म्हणतो. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. तो तारणारा ख्रिस्त त्याच्या प्रजेसाठी त्या किती भयंकर दुःख सहन करणार होता, त्याच्या वेदना आपल्याला या गेतशेमाने बागेत पाहायला भेटतात. पहिल्या बागेमध्ये तो पहिला मनुष्य तो पडलेला आहे, तो असफल झालेला आहे. त्याच्यामुळे सर्व प्रजा नाशास पात्र ठरलेली आहे. परंतु हा शेवटचा मनुष्य, शेवटचा आदाम, परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव, तो ह्या बागेत त्याच्या प्रजेसाठी विवळ झालेला आहे. त्याच्या प्रजेसाठी तो आता मरण्यास निघालेला आहे. आणि पहा, आपण पाहतो की त्याचं त्याचं दुःख, त्याच्या वेदना या प्रार्थनेतून आपल्याला पाहायला भेटतात. यातून आपल्याला पाहायला भेटतं की त्याची देवाने ती जी पित्याने केलेली योजना आहे, त्याच्या प्रती असलेली जी वचनबद्धता आहे, त्याबद्दल तो कधीही डगमगला नाही. तो म्हटला, पित्या, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, नाही का. कारण ख्रिस्ताने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. त्रैक देव त्या तारणाच्या कार्यामध्ये स्वतःहून
किती अद्भुत रीतीने कार्यरत होता पहा. पित्याने ती तारणाची योजना केली. ख्रिस्ताने स्वइच्छेने पित्याच्या अधीन होऊन ते तारण त्याच्या स्वतःच्या कृत्याने, त्याच्या अनमोल रक्त सांडण्याद्वारे, त्याच्या देहधारणेद्वारे, परिपूर्ण त्याच्या जगण्याद्वारे त्याने पूर्ण केलं. तो पित्याच्या अधीन होऊन जगला, नाही का? आपल्याला पाहायला भेटतं. आणि पवित्र आत्मा, देवच पवित्र आत्मा त्या तारणाचं लागूकरण प्रत्येक काळामध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांच्या अंतःकरणात करत आहे. त्रैक देव तारणाच्या कार्यात जरी एकमेकांच्या अधीन होऊन कार्य करत असला तरी देवपणामध्ये पिता ज्या प्रकारे सार्वभौम आहे, सार्वकालिक आहे, महान निर्माण करता आहे, त्याच प्रकारे पुत्र आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाहीये. एकच जिवंत खरा देव आहे. त्या देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्ती आहेत, आपल्याला माहित आहे. आणि पहा, हा त्रैक देव तारणामध्ये अद्भुत रीतीने कार्य करताना आपल्याला दिसतो. अगदी सुरुवातीपासूनच त्याच्या प्रिय पुत्राच्या सेवा कार्यापासूनच त्याचा बाप्तिस्मा झाला, पाण्याच्या वरती आला, त्यावेळी पवित्र आत्म्याचं तिथं उतरणं आणि पित्याची वाणी येणं हे अगदी तिथं स्पष्ट करत होतं की ह्या तारणाच्या कार्यामध्ये त्रैक देव एक चित्ताने, एकाग्रतेने कार्यरत होता. त्याबद्दल आपण शिकतो, नाही का? पुढे 22वा अध्याय वचन 47 ते 53 आणि त्याच्यानंतर विशेष करून 54 आणि 66 वचन 62 मध्ये आपण पाहतो की पेत्राने केलेला जो नकार आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतो यहुदी पुढारी पिलात आणि हेरोद यांच्या समोर त्याच्यावर खटला चालविण्यात आला. ह्या घटना आपल्याला इथं या संदर्भात पाहायला भेटतात. ख्रिस्ताठाई जरी त्याच्यावर खटला चालवण्यात आलेला आहे, त्याची चौकशी करण्यात आली. तुम्ही बारकाईने तो संदर्भ वाचा. खोटे साक्षीदार उभे करण्यात आले, परंतु तरी सुद्धा तो पिलात म्हणतो की मला याच्या ठाई दोष आढळला नाही. कदाचित त्या जगामध्ये निर्दोषाला पण दोषी ठरवू शकलं जाऊ शकतं खोटी साक्षीदार उभे करून, परंतु हा इतका निर्दोष होता ख्रिस्त की खोटे साक्षीदार उभा केले तरी त्याची निर्दोषता उजळून दिसत होती. आणि म्हणूनच तो आपल्यासाठी परिपूर्ण तारणारा आहे. पिलाताने मात्र यहुदी नेत्यांच्या आणि जमावाच्या दबावाखाली येऊन आपल्याला पाहायला भेटतं त्या निर्दोष ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्याचा त्याने आदेश दिलेला आहे. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्ताला अटक करणं, नाही का, त्याच्यावर खटला चालवणं, याचं वर्णन आणि ख्रिस्ताच्या येणाऱ्या त्या मृत्यूवर ते केंद्रित नव्हतं. लूक जो आहे ज्यावेळेस त्याला अटक करणं, त्याच्यावर त्याचं छळ केला जाणं, हे हे याच्यासाठी तो सांगत नाही की त्याचा मृत्यू कसा झाला, नाही का? तर त्याचं जे सांगण्याचा जो उद्देश आहे लूकचा, तो हा आहे की तो ख्रिस्त आहे. आणि खऱ्या रीतीने त्याचं हे जे कार्य आहे, लूक त्यातून हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. एकतर त्या थिओफिलस महाराजाला सुद्धा, त्या सर्व लोकांना, की तो ख्रिस्त आहे का, त्याची ओळख तो करून देत आहे. आणि त्याची एक सुंदर झलक आपल्याला 22वा अध्याय वचन 67 ते 70 मध्ये पाहायला भेटतं, जिथं आपण पाहतो की ती जी लोक आहेत, जर तुम्ही वचन पाहिलं 22वा अध्याय आणि पुढे 67 पासून पुढे पहा, जिथं 65 पहा, 66. मग उजाडल्यावर लोकांचे वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, तू ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. आता हे वडील वर्ग, हे मुख्य याजक, शास्त्री, आता त्यांना चान्स भेटला बोलायला. आतापर्यंत ख्रिस्ताने त्यांना बोलू नाही दिलं, नाही का? त्यांनी त्याला त्याच्यासाठीच अडकवण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्या हाती तो आलेला आहे. आता ती त्याची थट्टा उडवत आहेत आणि ते म्हणत आहेत की तू ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही. आणि मग वचन 68 मध्ये सुद्धा, मी विचारले तरी तुम्ही मला उत्तर देणार व सोडणारही
नाही. वचन 69 मध्ये, तथापि ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसेल, तेव्हा ते सर्व म्हणाले, तर तू देवाचा पुत्र आहेस काय? तो म्हणाला, तुम्ही म्हणता की मी आहे. ओके. तर म्हणजे लूकला यातून काय प्रगट करायचंय ते आपण इथं पाहतो. मुळात ह्या सगळ्या मागचा उद्देश काय होता? तो जो येशू ज्याच्यावर आरोप करण्यात आले, ज्याला अटक करण्यात आलेला आहे, तोच ख्रिस्त आहे. तोच देवाचा पुत्र आहे. ज्याच्याबद्दल जुन्या करारात सांगण्यात आलेलं होतं, पुत्र आहे. आणि लूक त्याच्या ओळखीवर इथं भर देत आहे. ज्यावेळेस तो त्याचा अटक, त्याचा खटला आणि त्याचा मृत्यू याचं वर्णन करतो. आणि या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतं की स्वतः ख्रिस्ताने सुद्धा